तर मुख्यमंत्री शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार नसल्याची चर्चा आहे। शिंदेंच्या याच भूमिकेमुळे मुख्यमंत्री पदावरती अजून कोणताही निर्णय झालेला नाहीये। उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेमधील 2 नावांचा प्रस्ताव गेल्याची माहिती पुढे येते आहे आणि एकाच नावावरती लवकरच शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता वर्तवली जाते आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, मुख्यमंत्री कोण होणार यावरनं सुरू असलेली सगळी चर्चा आणि दुसरीकडे मुख्यमंत्री राहिलेले शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार नाहीयेत अशाही चर्चा, 2 नावं त्यांच्याकडनं दिली गेलेली आहेत। त्यामुळे कसा सगळा मार्ग या सगळ्या चर्चांमधनं वाटाघाटीमधनं निघताना आता दिसतोय? गुरुप्रसाद, उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास एकनाथ शिंदे तयार नसल्याचं समजतंय। अजूनही ते मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहेत। जर का उपमुख्यमंत्री पद स्वीकारायचं असेल तर 2 नावांचा प्रस्ताव किंवा 2 नावं जी आहेत ती पुढे येऊ शकतात। 2 महत्त्वाचे व्यक्ती आमदार जे आहेत हे असणार आहेत किंवा एखाद्या खासदाराला इकडे संधी देण्याचा विचार त्यांच्यातर्फे केला जाऊ शकतो। अत्यंत महत्त्वाची भूमिका एकनाथ शिंदे काय घेतात याच्याकडे लागलेला आहे, कारण उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास त्यांच्या मनाची तयारी नाही असं समजतंय। आत्ताच आपल्याला सुशांत माहिती देत होता की दिल्लीमधून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाले, पण हे जर का शिक्कामोर्तब झालं असेल तर मग उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास एकनाथ शिंदे तयार आहेत का हा प्रश्न होतो। जी माहिती मिळते त्याच्यानुसार एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी सध्या तरी तयार नाही आहेत हे समजते। अर्थात त्यांची मनधरणी केली जाईल का, त्यांची समजूत काढली जाईल का, ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं होतं किंवा मुख्यमंत्री पदानंतर त्यांनी 2.5 वर्षाच्या गॅप नंतर उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं आणि ते त्याच सन्मानाने स्वीकारलं, हा एक मेसेज त्यांना दिला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे काय होतं, कोणाचं नाव जाहीर होतं हे 1 ते 2 दिवसात 48 तासात चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होईल अशी वाटतंय। अगदी त्यामुळे आता पुढच्या 2 दिवसांमध्ये साधारणपणे काय चित्र दिसतंय या सगळ्या सत्ता संघर्षानंतर आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद पंकज या सगळ्या विश्लेषणासाठी।